नमस्कार मित्रांनो, आज एक भव्य दिवस 3 लाखाचं 3 लाख म्हणजेच काय 3,33,333 रुपयांचं भव्य दिवस मोठ्या रकमेचं मैदान आज पार पडलं. आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमीमध्ये कसे बकासूर दाखल झाला होता. त्याच्यासोबत दहेगावचा पाखरे आपल्याला पाहताना दिसला. गटाला या जोडीने सुट्टा निकाल घेतला. त्यानंतर सेमी क्रमांक 3मध्ये पळत असताना काही कानाचं या सेमीमध्ये मित्रांनो हार झाली. आणि त्या याच सेमीमध्ये रायना आणि जलवा हे विजय होऊन फायनलसाठी पात्र झाले. असं मित्रांनो, खेळ म्हणल्यावर कोणीतरी जिंकणार तर तेव्हाच कोणीतरी हारणार. पण आता बकासूर एका नवीन मैदानासाठी सज्ज झाला आहे. तर सर्वांनाच प्रश्न पडला असेल, बकासूर आता नक्की कोणते मैदान पाहणार. तर मित्रांनो, 8 तारखेला भव्यदेवीचे 2 मैदान पार पडत आहेत. एक विंग या ठिकाणी भैरवनाथ केसरी, तर दुसरं एकविरा श्री क्षेत्र एकविरा या ठिकाणी श्री क्षेत्र एकविरा तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडणार आहे. विंगच्या मैदानात 1 नंबर बक्षीस 1 लाख रुपये असणार आहे. तर एकविरा केसरीला सुद्धा 1 लाख रुपये बक्षीस असणार आहे. मग मित्रांनो, सर्वांनाच प्रश्न पडला असेल, बकासूर नक्की दोन्हीपैकी कोणत्या मैदानात पाहणार. तर मित्रांनो, दाट शक्यता आहे की बकासूर एकविरा केसरी या मैदानात पाहताना दिसेल. आणि बकासूरचा पायरा असू शकतो मावळचाच गजा 4x4. मित्रांनो, हे जोड पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. आणि गजासुद्धा एक टॉपचा आनंदी आहे. आणि सर्वच बकासूर प्रेमींना एक इच्छा असते की बकासूरसोबत एक टॉपचा आनंदी असावा. तरीसुद्धा तुमचं मत काय आहे, बकासूरसोबत नक्की कोण पाहायला पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा. किंवा कोण पळेल असं वाटतंय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तुम्ही भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये. बकासूरला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.